नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे क्रिस्पी पोटॅटो स्नॅकची रेसिपी, जे झटपट बनते, पटकन कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये, आणि मुलांना पण आवडेल अशी रेसिपी आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी काय करायचं, एका याच्यामध्ये भांड्यामध्ये पाणी घ्यायचं थोडंसं, आणि नंतर त्यामध्ये मी ब्रेडचे स्लाईस आहे ना 2-3, कमीत कमी 4 ते 5 स्लाईस घ्यायचे, आणि असं थोडंसं डीप करून पटकन काढून घ्यायचं, आणि त्याला थोडं प्रेस करायचं. असं जे एक्स्ट्रा पाणी असेल ना ते पूर्ण काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी 4-5 ब्रेड घेतलेले होते, आणि त्याला अशाच प्रकारे थोडंसं ओलसर करून पाणी काढून घ्यायचं. नंतर याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. असे एक तर तुम्ही कापू शकता, नाही तर हाताने तर असेच इझिली मॅश होऊन जाते. नंतर याला मी अगोदरच बॉईल केलेले पोटॅटो होते, त्याला मॅश करून घेतलं होतं, आणि त्यामध्ये टाकून द्यायचं हे ब्रेड क्रम्स. नंतर त्यामध्ये काय करायचं, 2 चम्मचच्या जवळपास कॉर्नफ्लॉवर टाकायचं, चिली फ्लेक्स टाकायचे थोडीशी, आणि सोबतच काळी मिर्च पावडर टाकायची, आणि काळंवालं नमक टाकायचं थोडंसं टेस्टसाठी, आणि साधं नमकसुद्धा टाकायचं. सोबतच कोथिंबीर टाकायची, यामध्ये जिरंसुद्धा टाकू शकता तुम्ही. आणि नंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर याला थोडंसं असं तेलाने चोळून घ्यायचं, तेल लावून घ्यायचं हलकंसं, जास्त नाही, हलकंसं अशा प्रकारे लावून घ्यायचं. आणि नंतर काय करायचं, एक प्लास्टिकची शीट वगैरे घेऊ शकता, किंवा हे चॉपिंग बोर्डवरसुद्धा तुम्ही याला स्प्रेड करू शकता, बट ते कसं चिपकण्याचे चान्सेस असते, म्हणून मी प्लास्टिकची शीट घेतली आणि त्यावर थोडंसं याला असं स्प्रेड करून घेतलं अशा प्रकारे. आणि नंतर तुम्हाला ज्या आकारामध्ये याला टिक्कीच्या शेपमध्ये सुद्धा बनवू शकता, किंवा अशा प्रकारे ट्रायंगल शेपमध्ये सुद्धा बनवू शकता. जसं तुम्हाला आवडत असेल ना तशा प्रकारे तुम्ही याला कट करू शकता. आणि नंतर गरम गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. कट करून झाल्यानंतर आता हे कसं युनिक दिसते, युनिक म्हणजे मुलांसाठी युनिक असते, की काहीतरी नवीन बनवलेलं आहे, यासाठी मी ट्रायंगल शेपमध्ये कट केलं. याला टिक्कीसारखं बनवलं ना तरी चांगलं आहे. छोट्या छोट्या असं वड्यासारखं बनवून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं. याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचा आहे. बघू शकता की ते छान दिसत आहे, आणि मी बाकीचे पण असेच फ्राय करून घेतले. याला तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा मेयोनीजसोबत, तुम्हाला ज्याच्यासोबत पण आवडत असेल ना त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता, आणि मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. बट टिफिनमध्ये नाही दिलं ना तरी चालेल, कारण की कसं हे थोडंसं हलकंसं ऑइली असते, आणि घरी एखाद्या वेळेस खायला बरं असते इव्हनिंगमध्ये वगैरे, आणि झटपट बनणारी आहे, म्हणून टिफिनमध्ये अवॉइड करायचं, असंच खायला द्यायचं. अशा प्रकारे ही रेसिपी बनवून बघायची, आणि आवडली असेल ना आजची रेसिपी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बनवूनसुद्धा बघा. थँक्यू.